ग्रेट भेटमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण भेटणार आहोत या ठिकाणी एक लातूरमधील सातत्यानं संघर्ष, संयम, समन्वय आणि प्रगतीची उत्तुंग भरारी घेणारं भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह, माजी नगरसेवक आणि अर्थभारती पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीनजी शेटे यांना, ज्यांना नुकताच राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते देण्यात आला, मी स्वागत करतो नितीनजी शेटे यांचं। नमस्कार साहेब। नमस्कार। मराठवाडा नेतामध्ये आपलं स्वागत आहे। मी आपणाला आमच्या श्रोत्यासाठी विनंती करतो की तुमची जडणघडण, तुम्ही केलेलं कार्य, तुमचं शिक्षण, तुमचं नगरसेवक, तुमची पतपेढी, पुन्हा वेगवेगळ्या सामाजिक, सांस्कृतिक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची चळवळ आणि वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही केलेले कामं, आलेल्या अडथळी, जाणीवा उणीवा या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय किंवा काय काय आहे ते लोकांना सांगावं। सर्वप्रथम मी मराठवाडा नेता ग्रेट भेट या आपल्या दूरवाहिनीला शुभेच्छा देतो की लातूर शहरातल्या अनेक चळवळीतल्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातल्या वेगवेगळ्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा, स्वयंसेवकांचा आपण अशा पद्धतीनं मुलाखती घेऊन समाजाच्या समोर त्यांचं काम आणण्याचा प्रयत्न करताय। निमित्त जरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्काराचं असलं तरी मराठवाडा नेता आणि माझ्या सामाजिक जीवनाचा खूप जवळचं असं नातं आहे। बद्दरजी असतील किंवा मराठवाडा नेता वृत्तपत्र असेल, त्यांनी माझ्या मागच्या 30 वर्षातल्या अनेक चळवळी, माझी अनेक कामं, त्याचं कौतुकच केलं असं नाही तर अनेक वेळा आम्ही कुठं चुकलो असू तर तेही त्यांनी निदर्शनास आणून दिलं। असा मार्गदर्शी वृत्तपत्र त्या जिल्ह्यामध्ये कोणत्या पद्धतीने काम करू शकतं याचा एक आदर्श निर्माण करणाऱ्या या मराठवाडा नेत्याच्या नवीन त्यांनी जे पाऊल टाकलं आहे त्याला मी शुभेच्छा देतो। सामाजिक कार्यकर्ते किंवा समाजात काम करणाऱ्या मंडळींना अनेक वेळा अशा पुरस्कारांना सामोरं जावं लागतो असं मी म्हणेन, कारण की त्याच्या कामाची दखल घेणारी मंडळी ही केवळ तो काय सामाजिक काम करतो आहे आणि त्याचा काय लाभ समाजाला होतो आहे एवढंच पाहत नसतात, तर त्याची उक्ती आणि कृती या दोन्हीची ते सांगड घालत असतात। बालपणापासून मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे आणि संघाच्या मैदानावर जे संस्कार होतात ते संस्कार आयुष्यभर समाजाच्या, राष्ट्राच्या उपयोगासाठी कसे पडतील याचंच केवळ प्रशिक्षण आम्हाला संघाच्या शाखांवर मिळत असतं। आम्ही जिथेही संधी मिळेल तिथे अशा पद्धतीचं काम उभं करण्याचा किंवा समाजसेवी कामामध्ये आपला जो खारीचा वाटा आहे किंवा आपला जे योगदान देणं अपेक्षित आहे समाजाला ते देण्याचा स्वयंसेवक प्रयत्न करत असतो। माझ्या संपूर्ण जडणघडणीत संघाचं आणि अनेक सामाजिक संस्थांमध्ये मला काम करण्याची संधी संघाच्या प्रेरणेतून मिळाली। मी राजकीय क्षेत्रात काम केलं, सामाजिक क्षेत्रात काम केलं, धार्मिक क्षेत्रात काम केलं। पतसंस्थेच्या माध्यमातून आम्ही अगदी उद्योग व्यापाराच्या क्षेत्रातही काम करत आहोत। माझा स्वतःचा उद्योग व्यवसाय आहे, त्याच्यामुळं अगदी उद्योजक म्हणूनसुद्धा मी छोटी मोठी औद्योगिक चळवळी चालवतो। अशा सगळ्या एकूण कामाचा कुणीतरी दखल घेत असतं। सामाजिक काम म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येतं की कुणीतरी वृक्षांची सेवा करून, पर्यावरणाची सेवा करून आपला सामाजिक सेवेचा ठसा उमटवत असतं। कुणी रुग्णांची सेवा करतं, कुणी अपंगांची सेवा करतं, कुणी रस्त्याच्या कडेला अगदी भीक मागून उदरनिर्वाह करतात अशा भिकाऱ्यांची सेवा करतं आणि ज्याचा त्याचा सामाजिक सेवेमधला एक विषय निवडून, एक क्षेत्र निवडून तो कार्यरत असतो। माझ्या आयुष्यात मला तशी संधी मिळाली नाही। ज्या वेळेस ज्या ठिकाणी संघाने किंवा परिवाराने मला जी जबाबदारी दिली ती जबाबदारी प्रामाणिकपणे आणि कष्टाने, निष्ठेनं पूर्ण करण्याचा मी जो प्रयत्न केला,
मला वाटतं त्या प्रयत्नाची दखल घेत सागा फाउंडेशन या मुंबई येथील, ज्याचे प्रायोजक यशवंतराव तृतीय होळकर, आपल्या होळकर घराण्यांचे वंशज, यांच्या माध्यमातून हा पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावाने पुरस्कार वितरित होतो. तो पुरस्कार मला प्राप्त झाला. पुरस्कार कोणत्या कारणासाठी प्राप्त झाला असा अनेक वेळा माझ्या एकूण कामाची दखल घेणारे व्यक्ती मला विचारतात. अनेक कामांचा संचय एकत्र झाला आणि समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रात मला काम करता आलं. त्यातल्या त्यात ह्या कोविडच्या वातावरणात मागच्या वर्षभर ज्या आपत्तीला आपण सामोरं जात आहोत, त्या आपत्तीच्या काळात अगदी आम्ही झोकून देऊन, शिक्षण संस्था असो, माझी पतसंस्था असो, माझी मित्रमंडळी असोत, आमची दक्षजन नावाची एक सामाजिक संस्था आहे ती असो, आम्ही सगळ्यांनी ज्या ज्या माध्यमातून या आपत्तीचं भय कमी करता येईल आणि या आपत्तीमध्ये समाजाला ज्या गोष्टी मिळणं दुरापास्त होत होतं त्या गोष्टी सहजतेनं कशा उपलब्ध करून देता येतील, जनजागृती कशी करता येईल आणि हे संकट मोठं होणार नाही यासाठी ज्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी त्या गोष्टी वेगवेगळ्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आणि मला वाटतं त्याचीच दखल घेऊन 2020 साली वितरित होणारा हा पुरस्कार सागा फाउंडेशननी आपल्या लातूरकरांच्या या कामाची पावती म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात मला दिला असं मला वाटतं. या सगळ्या कामामध्ये माझे सहकारी, माझे कार्यकर्ते, माझे मित्र, माझा परिवार अशी सगळीच मंडळी सहभागी असतात. मी फक्त समोर असल्यामुळं तो पुरस्कार माझ्या पदरात पडला. माननीय महामहिम राज्यपालांच्या हस्ते तुम्हाला स्वीकारता आला. एवढंच मी सांगू शकतो. बाकी काम सगळं समाजासमोर आहे, बद्दरजींच्या समोर आहे. काम खूप मोठं नसलं तरी मला एक गोष्टीची अगदी प्रकर्षानं इथं सांगावं वाटतं की अगदी छोट्या कामालासुद्धा एवढा मोठा पुरस्कार मिळू शकतो. म्हणजे सामाजिक कामाची किती मोठी गरज या समाजात आहे आणि तुमच्या कामाची दखल घेण्यापेक्षाही समाजाला अशा समाजसेवकांचा मोठा जथ्था, मोठं संघटन हे अपेक्षित आहे. मोठ्या लोकसंख्येचा आणि अगदी प्रचंड भूभाग असलेल्या आपल्या या भारत देशामध्ये अनेक जटिल प्रश्न आहेत आणि ती प्रश्न सोडवणारी मंडळी सामाजिक भावनेतून असं जर काम करत राहिली तर समाजाला तुमची गरज आहे असं सांगणारा हा पुरस्कार आहे. आणि एवढं काम करून तुम्ही थांबू नका, तर आम्हाला तुमच्याकडून अधिक कामाची अपेक्षा आहे असं सांगणारा हा पुरस्कार आहे. मी खूप मोठं काम केलंच नाही, अगदी समुद्रातला एखादा थेंब असावा इतकं छोटं काम माझ्या या 30-40 वर्षाच्या आयुष्यातलं आहे. माझ्यापेक्षा खूप मोठी कामं करणारी मंडळी आहेत, पण हा पुरस्कार हे सांगतो की अशी काम करणाऱ्या मंडळींची, संस्थांची, व्यक्तींची समाजाला खूप मोठी गरज आहे. आपण आपलं शिक्षण कुठं झालं, शिक्षणाचे नंतर आपण समाजकारणाकडं, राजकारणाकडं कसं वळलात, राजकारणातली आपली किती कारकिर्दी राहिली, कशी राहिली याबद्दल थोडक्यात सांगावं असं मला वाटतं. ठीक. माझे वडील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीला होते. प्रबंधक म्हणून ते निवृत्त झाले. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नोकरीचं एक असं असतं की जे अधिकारी वर्ग आहे त्यांना दर 3 वर्षांनी बदलीला सामोरं जावं लागतं. वडिलांचं शिक्षण माझ्या पुण्यात झालेलं होतं आणि त्यामुळं त्यांना नोकरी पुणे जिल्ह्यातच लागली होती. माझा जन्मही अहमदनगरला माझ्या आजोळी झाल्यावर जन्मापासून वयाच्या 11व्या वर्षापर्यंत मला वडिलांच्या नोकरीच्या गावी म्हणजे लोणावळ्याला मला राहावं लागलं. 5वीपर्यंतचं माझं शिक्षण लोणावळ्याला झालं. डॉक्टर BN पुरंदरे हायस्कूल अशी माझी प्राथमिक शाळा होती आणि त्यानंतर वडिलांची बदली जिथं जिथं होत गेली, नगर, उदगीर, परळी अशा वेगवेगळ्या ठिकाणी फिरत फिरत आम्ही 83 साली लातूरला स्थायिक झालो. आमच्या पुढच्या शिक्षणाच्या दृष्टीनं वडिलांनी निर्णय घेतला की आपण लातूरला स्थायिक होऊ आणि त्यानंतरचं 10वी नंतरचं शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण माझं लातूरलाच झालं. उदगीरला मी लाल बहादूर शास्त्री विद्यालयात होतो आणि लातूरला मी केशवराज विद्यालयात होतो. या दोन्ही शाळा संघ स्वयंसेवक प्रणित भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या ह्या शाळा आहेत आणि त्या शाळेतून मला माझ्या संस्कृती, परंपरा आणि राष्ट्रप्रेम जागवणारं शिक्षणही मिळाले, संस्कारही मिळाले
आणि त्यानंतर योगायोगानं मला आज त्याच शिक्षण संस्थेची माजी विद्यार्थी म्हणून सेवा करण्याची संधी मिळते. महाविद्यालयीन शिक्षण माझं दयानंद विज्ञान महाविद्यालयात झालं आणि 12वी विज्ञान शाखेत माझं समाजसेवेत रुची असल्यामुळं मी काही रमलो नाही. डॉक्टर किंवा इंजिनियर ह्या साईडला जे जाण्याचा आपला इकडं प्रघात आहे तो थोडासा बाजूला ठेवून मी 12वी सायन्स नंतर BA केलं आणि सामाजिक कामातच माझा सहभाग वाढत गेला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विश्व हिंदू परिषद, जनकल्याण समिती, पूर्वांचल विकास समिती, भारतीय जनता युवा मोर्चा, भारतीय जनता पक्ष अशा वेगवेगळ्या संघटनांमधून, राष्ट्रीय संस्थांमधून मला काम करण्याची संधी मिळाली. कार्यकर्ता ते अगदी पदाधिकारी म्हणून मला त्या संस्थेमध्ये माझं योगदान देता आलं. आज मी भारतीय जनता पक्षाचा नगरसेवकही राहिलेलो आहे, गटनेता राहिलेलो आहे, जिल्ह्याचा आणि शहराचा पदाधिकारीही राहिलेलो आहे. पण राजकारणात मी रमलो नाही. 2001 साली मी राजकारणातून बाहेर पडलो आणि शिक्षण क्षेत्रामध्ये आणि पतसंस्थेच्या नात्याने बँकिंग क्षेत्रामध्ये असं मी माझं काम सुरू केलं. आज ह्या सगळ्या प्रवासामध्ये समाज केंद्रस्थानी ठेवून ज्या माध्यमातून समाजाचं आपण भलं करू शकतो, समाजाला आपण सहकार्य करू शकतो, मदत करू शकतो असे क्षेत्र मी निवडत गेलो. त्यामुळे उद्योग व्यवसायात फार काही मोठी कारकीर्द माझी नाही आहे. माझ्या चरितार्थाचा व्यवसाय आहे, उद्योग माझा स्वतःचा मी करतो आणि अधिक वेळ या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सध्या तरी मी कार्यरत आहे. अर्थभारतीची स्थापना कधी झाली, त्यावेळेसचे सभासद, त्यावेळेसचं डिपॉझिट, लोन आणि आजची काय अवस्था आहे? मी नगरसेवक असताना अर्थात राजकारणात असलो आपण की आडला नडला कार्यकर्ता किंवा समाजातला एखादी व्यक्ती आपल्याकडं जशी त्याची आपली कार्यकर्ता म्हणून जवळूक तयार होईल तशा त्याच्या अडचणी तो सांगायला लागतो. आणि त्या काळात माझ्या लक्षात आलं की मोठ्या व्यापाऱ्यांना, मोठ्या उद्योगांना बँका कर्ज देतात. अगदी लहानच जे चरितार्थ मजुरीवर किंवा कामावर करणारे जी मंडळी असतात त्यांना कर्जाची उद्योग नसल्यामुळं गरजही पडत नाही. पण असे अनेक उद्योग आहेत की ज्यांचं बँकामध्ये पत नसते. म्हणजे अगदी आपण छोटी उदाहरणं घेऊ की ॲटो रिक्षा चालक आहे, केश कर्तनालयवाला आहे किंवा बँड वाजवणारे जे मंडळी असतात, बँड पथक ती मंडळी आहेत, भंगार विक्रेते आहेत, दूध घालणारी अगदी दररोज आपल्याला मंडळी असतात ती आहे. अशा छोट्या व्यावसायिकांना बँकाही कर्ज देत नसायच्या आणि त्यांना त्यांचा व्यवसाय वाढीसाठी नेमकं काय करावं असा प्रश्न त्यांच्यासमोर असायचा. असा खूप मोठा गट माझा आपल्या आजूबाजूच्या खोपेगाव, वासनगाव आणि कन्हेरी ही जी लातूरच्या भोवती येणारी जी गावं आहेत या गावांमधल्या कार्यकर्त्या मित्रमंडळींच्या समोर हा प्रश्न असायचा की आमच्या उद्योग व्यवसायात आम्हाला मदत कोण करणार. आणि आम्ही त्यावेळेस निर्णय घेतला की बँकेसारखी खूप बोजड कागदपत्राची मागणी न करता केवळ विश्वासाच्या बळावर किंवा मैत्रीच्या बळावर किंवा कार्यकर्ता आहे म्हणून पटकन 1-3-4 जणाच्या समितीने निर्णय घेऊन आपण त्याला कर्ज देता येईल अशी काही व्यवस्था असू शकते का. त्यावेळेसचे माझे मार्गदर्शक आणि आता निवृत्त न्यायमूर्ती अंबादासराव जोशी हे त्या काळी देवगिरी बँकेचे उपाध्यक्ष होते आणि त्यांनी मला असं सुचवलं की तुम्ही बँकिंगच्या क्षेत्रात जायचं असेल तर बँकेपेक्षा तुम्ही पतसंस्था काढा. तुम्ही अगदी अर्ध्या रात्री तुमच्या जवळच्या व्यक्तींना, सभासदांना मदत करू शकता, बचतीची सवय लावू शकता आणि छोट्या लोकांना पतसंस्था ही फार उपयुक्त पडू शकते. त्याच वेळेस पश्चिम महाराष्ट्रात पतसंस्थांची खूप मोठी चळवळ नावारूपाला आलेल्या होत्या. त्यात काका कोयटेंचं नाव आपण ऐकले असेल. त्यांची समता नागरी पतसंस्था अशी खूप मोठी पतसंस्था होती. आम्ही 4-5 मंडळी, मंगेशजी सोमानी, ॲडव्होकेट दीपक कुलकर्णी, बंकटजी भांगडिया, विनोद अग्रवाल, ॲडव्होकेट दीपक कुलकर्णी अशी आम्ही सगळे तरुण मंडळी त्यावेळेस समता नागरी पतसंस्था पाहायला गेलो. त्यांचा व्यवहार आणि त्यांची कार्यपद्धतीचा थोडासा अभ्यास केला आणि लातूरला येऊन आम्ही
2001 साली मी नगरसेवक असताना केवळ ज्यांना बँका कर्ज देत नाहीत अशा लोकांसाठी आपण काही करू शकतो का ह्या उद्देशानं आपण पतसंस्था सुरू केली. 400 लोकांचे 100-100 रुपये घेऊन 40,000 रुपयात आपण ही पतसंस्था उभी केली होती. आज त्याच पतसंस्थेचा कोणत्याही बँकेचं कर्ज न घेता, कोणत्याही मध्यवर्ती सहकारी बँकेची, शिखर बँकेची मदत न घेता आपण 4 कोटीचा त्याच्यामध्ये उलाढाल करतो. एवढ्याच मोठ्या स्वरूपात 1-1.5 कोटीचे त्याच्यात डिपॉझिट्स आहेत. बचतीचंही प्रमाण त्याच्यामध्ये मोठं आहे. म्हणजे जवळपास 15-16 कोटीचा टर्नओव्हर हा आमची वार्षिक उलाढाल, कर्ज देणं आणि घेणं. कमी मुदतीचे कर्ज असल्यामुळं वर्षातून 3-4 वेळा आमचे पैसे फिरतात आणि त्याच्यामुळं 3-4 कोटी डिपॉझिटवरही आम्ही 15-16 कोटी रुपयाचं अगदी उलाढाल करू शकतो. आणि भाजीवाल्यापासून ते भंगार विक्रेत्यापर्यंत आणि केश कर्तनालयापासून ते बँडवाल्यांपर्यंत आम्ही सगळ्यांना वेगवेगळ्या स्वरूपात कर्ज देतो आणि आम्हाला त्या कामामध्ये खूप आनंद आहे. खूप मोठी कर्ज रकमेची नसली तरी 2-2.5 लाख रुपयेपर्यंत आम्ही त्यांना मदत करू शकतो. त्यावेळेस 400 सभासद होते. आज पतसंस्थेचे जवळपास 1250 सभासद आहेत. सगळ्याच दृष्टीनं पतसंस्था अगदी चढत्या क्रमानं मागच्या 20-22 वर्षात कार्यरत आहे. मागच्या 6 वर्षापासून पतसंस्थेला अ वर्ग हा अभिलेखाचा लेखापरीक्षणाचा दर्जा प्राप्त आहे. मंगेश सोमानी ते काम पाहतात. मी अजूनही त्या पतसंस्थेचा अध्यक्ष आहे आणि यापुढेही पतसंस्था याच पद्धतीनं कार्यरत राहील. छोट्या लोकांना मदतीचे आम्ही असे वेगवेगळे प्रकल्प, वेगवेगळ्या संकल्पना ह्या मूर्त स्वरूपात आणायचा प्रयत्न करत असतो. आपल्या नगरसेवक असताना एक वादळ निर्माण झालं होतं. ते कोणत्या विषयावर नेमकं वादळ निर्माण झालं होतं? नगरसेवक असताना तशी आमची पूर्ण कारकीर्दच वादळी राहिली. मी जेव्हा पहिल्या निवडणुकीत उभं होतो त्यावेळेस 1992 ते 97 हा काळ त्यावेळेसच्या लातूरमधल्या दोन्ही राजकीय पक्षांना, राष्ट्रीय पक्षांना म्हणजे काँग्रेसलाही नाही आणि भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेना युती त्यावेळेस होती त्यांनाही नाही, अशा पद्धतीचं एक अपक्षांचं सरकार 5 वर्ष महानगरपालिकेत नगरपालिकेत त्यावेळेसच्या होतं. 5 वर्ष कोणत्याही राजकीय पक्षाचं सरकार नसल्यामुळे थोडीशी व्यक्तिकेंद्रीय अशी नगरपालिका त्यावेळेस झाली होती. मी कुणाचा वैयक्तिक उल्लेख करणार नाही, पण नगरपालिका ही 2-4 लोकांच्या हातातली गुत्तेदार आणि काही नगरपालिकेतली नगरसेवक मंडळी मिळून या लातूरच्या विकासापेक्षाही स्वतःचं लाभ किती होतील अशा पद्धतीने त्या सगळ्या ह्याच्यात आपली नगरपालिका अडकलेली होती. आणि जेव्हा 97ची निवडणूक आली, दुसरी निवडणूक, पहिल्या निवडणुकीत मी नगरपालिकेत पडलो होतो. अगदी 17-20 मतांनी काहीतरी माझा पराजय झाला होता. आणि दुसऱ्या निवडणुकीत मी पुन्हा निवडून आलो आणि भारतीय जनता पक्षाचे केवळ 5 नगरसेवक त्यावेळेस निवडून गेलेले होते. आणि 5 नगरसेवक, ज्या नगरपालिकेची संख्याबळ त्यावेळेस 50-55 होतं, त्याच्यामध्ये 5 नगरसेवक म्हणजे काही फार मोठी शक्ती भारतीय जनता पक्षाची नव्हती. आणि भ्रष्टाचार प्रचंड होता, झुंडशाही प्रचंड होती. त्यानंतर त्या ठिकाणची जी गुंडगिरी होती नगरपालिकेतली, ती गुंडगिरी मोठ्या प्रमाणात होती. दडपशाहीनं सगळे निर्णय पुढे घेऊन जाण्याची त्यावेळेसची ती पद्धत. आम्ही 5च नगरसेवकांनी अतिशय प्रयत्नानं आणि संघर्ष करून आम्ही ते सगळं मोडीत काढायचं ठरवलं. माझे त्यावेळेसचे सहकारी वेगवेगळ्या विरोधी पक्षातले होते, पण त्यांचंही सहकार्य मला खूप चांगलं होतं. अपक्ष म्हणून प्रकाश पाठक त्यावेळेस होते, आजही ते नगरपालिकेत खूप मोठा संघर्ष करतायत. अशोकजी गोविंदपूरकर होते, त्यावेळेस ते जनता दलाचं काम करायचे, पण ते आमचे सहकारी म्हणून हळूहळू या संघर्षात सहभागी झाले. धोंडीराम यादव नगरसेवक होते, तरुण होते आणि ह्या सगळ्या गोष्टींची, भ्रष्टाचाराची चीड असणारी अशी आम्ही सगळी मंडळी एकत्र येऊन आम्ही अपक्ष, भाजपचे 5, शिवसेनेचे 4 नगरसेवक आणि आम्ही सगळ्यांनी मिळून पहिल्यांदा लातूर ही काँग्रेसच्या तावडीतून काँग्रेस विरोधी मंडळींच्या ताब्यात ती आली. मला आठवते की शारदाताई कांबळे यांना आम्ही नगराध्यक्ष त्यावेळेस करू शकलो. काँग्रेस विरुद्ध सगळे राजकीय पक्ष
असं आमची ती युती होती, त्यामध्ये अपक्षही होते. आणि अशा सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही लातूरला जो संघर्ष सुरू केला तो इतका प्रभावी ठरला की माझ्या काळामध्ये माझ्या एकट्याच्या निवेदनामुळं 2 नगराध्यक्ष हे निलंबित झाले. त्यावेळेसचे नगराध्यक्ष कोकाटे साहेबांच्याही विरुद्धच्या भ्रष्टाचाराची लढाई मी अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढली आणि 6 वर्षासाठी त्यांना राजकारणातून बहिष्कृत व्हावं लागलं. कोणत्याही निवडणुकीला उभं राहण्यासाठी ते अपात्र ठरले. दुर्दैवानं माझी चंद्रकांत चौंडा या काँग्रेसच्या नगरसेवकांच्याही विरोधात भ्रष्टाचाराचे निवेदनं होते, अपील होते. त्यांचं दुर्दैवानं निधन झालं. आणि पण त्यांनाही या सगळ्या संघर्षात त्यांच्या चुकांची, त्यांच्या भ्रष्टाचाराची त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई ही त्या काळात झाली होती. आणि नगराध्यक्षांना हटवणारा एक नगरसेवक अशी माझी प्रतिमा तयार झाली. भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीनं सुशासन, भ्रष्टाचारमुक्त, झुंडशाहीमुक्त, गुंडगिरीमुक्त असं शासन आणू शकतो असा विश्वास लोकांच्या मनात पुढं तयार झाला. आणि त्यानंतर अगदी एकाच निवडणुकीनंतर जेव्हा महानगरपालिका या ठिकाणी झाली त्यावेळेस भारतीय जनता पक्षाला सत्तेतही येता आलं. त्याच्या अगोदरचा एक कालावधी खूप छान लातूरकरांना आनंदायला मिळाला. मला वाटतं आम्ही केलेल्या त्या रुजवणीमुळं, त्या संघर्षामुळं, त्या आंदोलनांमुळं एक खूप चांगल्या व्यक्तीला आपण नगराध्यक्ष म्हणून पाहिलं, ते म्हणजे प्राध्यापक जनार्दनजी वाघमारे सरांना लातूरकरांनी केवळ एक प्रामाणिक, कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसणारा, शिक्षण क्षेत्रातला एक तज्ज्ञ माणूस हा लातूरच्या नगराध्यक्षपदी विराजमान झाला. आणि तो काळ लातूरला हा खूप चांगल्या लोकांच्या राजकीय नेतृत्वाचा असा विकसित होत गेला. राजकीय नेतृत्वावरही त्यामुळे एक प्रकारचा दबाव तयार झाला की लातूरमध्ये जर आपल्याला राजकीय क्षेत्रात काम करायचं असेल आणि सत्ता मिळवायची असेल तर झुंडशाही, गुंडगिरी, भ्रष्टाचार ह्याच्या आधारावर आपण राजकारण उभं करू शकणार नाहीत. लातूरचा मतदार सुजाण आहे आणि योग्य वेळी योग्य माणसांना निवडून देणार आहे. आणि खूप चांगला कालावधी आपण त्या काळात पाहिला. पुढं विलासरावजी एका निवडणुकीत त्या काळात पडले होते, नंतर ते परत निवडून आले. आमच्यामुळं झालं असं म्हणणार नाही, पण सुजाण मतदारांनी जो पायंडा लातूरकरांना घालून दिला त्यातून विलासरावांचंही कर्तृत्व पुन्हा भरत गेलं. विलासरावांनी आपल्या मतदारसंघाची काळजी घेत महाराष्ट्राचं नेतृत्व, महाराष्ट्राला नेतृत्व दिलं, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आणि आपण सगळे एक चांगलं निकोप राजकीय वातावरण निर्माण करू शकलो. त्यासाठीचा जो कालावधी आपण लक्षात घेतला तर आम्ही जे 2-5 नगरसेवक विरोधी पक्ष म्हणून त्या काळात 1992 ते 2001 ह्या 10 वर्षात काम करत राहिलो, संघर्ष करत राहिलो. अनेकांची नावं घेता येतील, मी पण त्यांच्यापैकी एक होतो. आणि आम्ही सगळ्यांनी मिळून निकोप राजकारण निर्माण करण्यासाठीचं वातावरण आम्ही तयार करू शकलो असं मला अगदी विश्वासानं म्हणावं वाटतं. आपण 2 टर्म नगरसेवक होतात की 1 टर्म? 1 टर्म होतं. हां पण ज्या निवडणुकीत मी पहिला पडलो हां त्याच्यानंतर मी स्वतःला पडलेला नगरसेवक असं मानलंच नाही. हां कारण देशमुखांची त्यावेळेस खूप अरेरावी आणि निवडणुकीतलाही गैरव्यवहार असं सगळं होतं. माझ्या वार्डाला त्यांनी आजूबाजूची काही गावं जोडली होती. खोपेगाव होतं, कन्हेरी होतं, त्यानंतर कामखेड, रेणापूर मतदारसंघातला मतदार इथं येऊन मतदान, त्यावेळेस 750 मतदारांनी कामखेड्याहून येऊन इथं मतदान केलं होतं. आणि माझ्या प्रभागातल्या सगळ्या मंडळींनी मलाच मतदान केलं होतं. बाहेरून जे बोगस वोटिंग ज्याला आपण म्हणायचो पूर्वीच्या काळी, आता ते शक्य नाही, पण त्या काळात मतदार याद्यांना ग्रामपंचायतीच्या याद्या जोडल्या जायच्या आणि ती मंडळी ट्रकनी येऊन इथं मतदान करून जायची. आणि आपल्याला असं वाटायचं की लातूर शहरात कुणीतरी कब्बशी निवडून आली, त्यावेळेस उगवता सूर्य निवडून आला असं आपल्याला वाटायचं. पण ते सगळं अगदी फॅब्रिकेटेड असायचं. ते आम्ही मोडून काढण्यासाठी मी नगरसेवक म्हणून पडलो तरी मी माझ्या वार्डामध्ये काम करत राहिलो. आणि दुसरी निवडणूक अर्थात माझा वार्ड रिझर्व झाला. लातूरमधून तू कुठूनही उभा राहा, तू निवडून येशील असं माझ्या पक्षाने मला सांगितलं. आणि मी माझ्या म्हणजे विकसित केलेला किंवा काम केलेल्या वार्डाच्या बाहेरून मला निवडणुकीला उभं राहावं लागलं. पण तिथूनही मला अगदी नव्या मतदारांनीसुद्धा निवडून दिलं. मी नगरसेवक झालो, गटनेता झालो आणि 5 वर्ष मी व्यवस्थित माझ्या ज्या विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे
या दोघांची मैत्री ही लातूरच्या राजकारणाला किंवा भारतीय जनता पक्षाला फार मोठा अडसर ठरत होती. मग या काळात तुम्हाला या अभद्र युतीचा काही त्रास, फायदे, तोटे? राजकारणामध्ये अनेक वेळेस तडजोडी हे करावं लागतात. तो काळ असा होता की मी राजकारणात अगदी नवीन होतो आणि माझ्या प्रभागापुरतं राजकारण करणारा किंवा समाजकारण करणारा असा मी एक कार्यकर्ता होतो. मराठवाडा म्हणून काही लोक एकत्र मराठवाड्याच्या विकासासाठी काम करणारी राजकीय मंडळी, ही आपण अगदी त्यांचं नाव घेतलं पाहिजे, अशी 4 कोपऱ्याला 4 मंडळी होती. एक होते अशोकराव चव्हाण आपल्या नांदेड जिल्ह्यातले, बीडचे जयदत्त क्षीरसागर, लातूरचे अर्थातच विलासरावजी देशमुख आणि गोपीनाथ मुंडे त्यावेळेस हळूहळू राजकारणामध्ये यायला सुरुवात झाली होती. प्रस्थापित नव्हते. बाकीची ही तिन्ही मंडळी प्रस्थापित होती. कुठंतरी मराठवाड्याचा विकास हा एका दिशेनं व्हावा, एकत्रित काही गोष्टी ठरवून कराव्यात. राजकीय विरोध हा विरोधाला विरोध असू नये आणि विधानसभेमध्ये काही ज्या तडजोडी असतात त्या तडजोडी म्हणून अनेक वेळा ही मराठवाड्यातली नेते मंडळी एकत्र येऊन विचार करायची. भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचा उभरतीचा तो काळ होता आणि त्या काळामध्ये मुंडे साहेबांकडं मराठवाड्याचं नेतृत्व हळूहळू यायला सुरुवात झाली होती आणि मुंडे साहेबांच्या राजकारणाची एक शैली होती की ते अख्खाचा अख्खा म्हणजे भाग म्हणजे लातूर जिल्हाच उचलून आपल्या पक्षात आणायचे. अकलूज त्यांनी उचलून आपल्या पक्षात आणलं. बारामतीच्या हर्षवर्धन पाटलांना त्यांनी भाजपकडून उचलून आणलं होतं आणि त्यांच्या तडजोडीच्या राजकारणात विलासराव आणि त्यांची जी मैत्री होती ती अनेक वेळा आम्हाला छोट्या कार्यकर्त्यांना अडचणीची ठरत असेल, पण मोठ्या राजकारणात, राज्याच्या राजकारणात मराठवाड्याला प्रगतीच्या पथावर कायम ठेवण्यासाठी ही नेते मंडळी एकत्रित काम करत राहिली. आपण सगळे त्या मैत्रीलाही सलाम करतो. त्या मैत्रीचा आपण आपल्या जिल्ह्यासाठी आणि मराठवाड्यासाठी अगदी अनेक लाभही घेतलेले आहेत. पण राजकीय पक्ष म्हणून नक्कीच आम्हाला त्याचा तोटा व्हायचा, कारण की वरती काही त्यांच्या तडजोडी व्हायच्या, ॲडजस्टमेंट व्हायच्या आणि त्याचा आम्हाला खाली परतावा भोगावा लागायचा. अगदी मी ज्या तक्रारी त्यावेळेसचे नगराध्यक्ष विक्रमसिंग चव्हाण असतील, कोकाटे असतील, चंद्रकांत चौंडा असतील, ह्यांच्या विरोधात मी ज्या तक्रारी किंवा प्रकरणं न्यायालयात माननीय जिल्हाधिकाऱ्यांसमोर ठेवायचो त्या प्रकरणामध्ये मला थांबावं लागायचं. ॲडजस्टमेंटमध्ये मला त्या भ्रष्टाचाराच्या विरोधात माझ्या ताकदीनं लढताना कधीकधी जरा थांब असं म्हणल्यावर मला थांबावं लागायचं. आपल्याला ह्या निवडणुकीत त्यांची मदत होणार आहे, तू कशाला त्यांच्या मागं लागलास असं मुंडे साहेब जवळ घेऊन सांगायचे. प्रेमाचं जरी ते असलं तरी माझ्या संघर्षात तो अनेक वेळा अडथळा आहे असं मला वाटायचं. पण आज मागं वळून बघताना पाहिलं तर असं वाटतं की ह्या जोडीनं खूप काही मराठवाड्याला दिलं आहे. त्याच्यापुढं माझ्यासारख्या एखाद्या छोट्या कार्यकर्त्याचं नफा नुकसान हे फार क्षुल्लक गोष्ट आहे आणि मोठं राजकारण या दोन्ही नेत्यांनी उभं केलं. या दोन नेत्यांनी खूप मोठं राजकारण उभा केलं. पण मला एक गंभीर प्रश्न विचारायचा आहे की एकीकडं तुमचा संघर्ष आणि मध्ये येणारा ब्रेक याचा परिणाम तुमच्या प्रकृतीवर झाला आणि मला वाटतं एंजिओप्लास्ट, बायपास असं काहीतरी करण्याची वेळ या तणावामुळं आली आणि त्यातनं तुम्ही सही सलामत परमेश्वरी कृपेने निघालात. याबद्दल नेमकी काय, म्हणजे तुम्ही काय सांगू शकाल? नाही, तब्येतीची कारणं एखादा प्रसंग प्रामाणिकपणेच आहे. त्याच्यामध्ये अनेकांना असं वाटण्याची शक्यता आहे की राजकारण म्हणलं की ताणतणाव आहे, राजकारण म्हणलं की दबाव आहे, राजकारण म्हणलं की प्रभाव आहे, महत्त्वाकांक्षा आहे. आणि मला ज्या व्याधीला सामोरं जावं लागलं ते हृदयविकार होता आणि त्यावेळेस आदरणीय कुकडे काका मला हसून म्हणाले होते की ज्याला हृदय असतं त्याला राजकारण करण्याची तो त्या राजकारण करण्यासाठी पात्र नसतो. आता तुला हृदयविकार झाला म्हणजे तुला हृदय आहे हे सिद्ध झालं आणि आता हे सिद्ध झालं की तू राजकारण करण्यासाठी योग्य नाहीस. तू तुझा हा समाजसेवेचा पिंड आहे तुझा आणि राजकारणात ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. केवळ ह्यांच्या दोघांच्या मैत्रीचा परिणाम म्हणून नाही, पण राजकारणात टायमिंगला खूप महत्त्व असतं. माझ्या त्या 5 वर्षाच्याच कालावधीमध्ये मला अनेक गोष्टी घडवून आणायच्या असतात. जनतेने जे आपल्यावर विश्वास व्यक्त केलेला असतो त्या विश्वासाला
आपल्याला सार्थ उतरायचं असतं. आपल्या स्वतःच्याही काही महत्त्वाकांक्षा आपल्याला समोर भवितव्य राजकारणातलं दिसायला लागलेलं असतं आणि थोडासा ह्या सगळ्या गोष्टींचा दबाव आपल्या प्रकृतीवर सुद्धा येतो. होतोच आणि हृदय असणाऱ्याला तर हृदयावर जास्त होतो. खरं आहे. आणि मग त्या सगळ्या ह्याच्यातून 2000 साली मला वयाच्या 30व्या वर्षी हार्ट अटॅक अगदी तरुण वयात आला. 30व्या वर्षी मला 2 हृदयविकाराचे झटके बसले. त्या काळातलं विज्ञान आणि आरोग्य सुविधांच्या आधाराने माझी एन्जिओप्लास्टी झाली आणि त्याच्यानंतर आजपर्यंत मी राजकारणात न राहिल्यामुळं आणि सामाजिक कामातला सहभाग वाढवल्यामुळं माझं हृदयही व्यवस्थित आहे आणि योग प्राणायाम व्यायामाच्या आधारानं मी अगदी 16 तास काम करू शकतो. ज्या क्षमतेनं मी राजकारणात काम केलं त्याच क्षमतेनं मी आज समाजकारणात आणि शिक्षण क्षेत्रात. आपण याचबरोबर आदिवासी अरुणाचल याची मुलं, त्यांचं हॉस्टेल, नंतर आपण वेगवेगळ्या आता हे तुमची शिक्षण संस्थेचे तुम्ही कार्यवाह आहात, तर त्या कार्यवाह असताना तुम्ही कार्यवाह झाल्यानंतर काय काय तुम्ही या ठिकाणी काही बदल केले का तिथंही तुम्हाला राजकारणासारखं काही दबाव वगैरे येतो का? कारण शेवटी टीमवर्क असतं. टीममध्ये कॅप्टनला खूप अवघड असतं. बॅटिंग कोणाला द्यायची, फिल्डिंग कोणाला द्यायची आणि कुठंतरी परस्पर हेवे दावे असतात आणि ह्याच्यामधनं तुम्ही कशा प्रकारे वाटचाल काढता आणि इथं तुम्ही किती दिवस झाले आणि इथं समाधानी आहात का? समाजसेवेतल्या प्रवासात तुम्ही आत्ता सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या संस्थांचं मला काम करता आलं. पूर्वांचल विकास समिती ही भारताचा पूर्वोत्तर जो भाग आहे आपला, मेघालय, नागालँड, मणिपूर, असम, त्रिपुरा, ह्या 7ही प्रदेशामध्ये आपल्या अगदी छोटे आणि भारताच्या सीमेवरचे हे प्रदेश आहेत, ज्यांना लागून ब्रह्मदेश, बांगलादेश आणि भूतान अशा 4 सीमा आहेत. चीनसुद्धा अरुणाचलच्या बाजूनी आहे आणि सीमेवर असल्यामुळं सतत ज्या प्रांतावर हल्ले होणं, देशविरोधी कारवाया होणं, अशा सगळ्या वातावरणात तिथला ह्या 7 राज्यातला समाज, ह्या 7 राज्यातला जो वनवासी समाज आहे किंवा त्या ठिकाणी डोंगरदऱ्यामध्ये राहणारा जो समाज आहे, त्या समाजाला भारतापासून तोडण्याचं षडयंत्र मागच्या 60 वर्षापासून होतं आणि मग तिथल्या मंडळींना भारताशी जोडण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीच्या मार्फत एक उपक्रम असा राबवला गेला की जर तिथल्या मंडळींना आपण भारतामध्ये आणलं आणि त्यांच्यामध्ये देशप्रेमाची भावना रुजवली, त्यातल्या त्यात मुलांवर रुजवली, तर ती तिथं जाऊन परत योग्य पद्धतीनं या देशाची भूमिका मांडू शकतील. कारण त्यावेळेस वातावरण असं होतं, आज ते पूर्णतः बदललेलं असलं तरी त्या काळात वातावरण होतं की आम्ही भारतीय नाही आहेत, वी आर नॉट इंडियन, असं पूर्वांचलातील लोकांचं म्हणणं असायचं. निसर्गाची देण असेल की त्यांचे चेहरेपट्टी ही सगळी मंगोलियन चेहरेपट्टी असल्यामुळं आपण त्यांना नेपाळी किंवा चायनीज असं म्हणायचं. म्हणजे त्यांना सुद्धा भारतामध्ये सन्मान नसायचा की आम्ही भारतीय नागरिक आहोत, तर मग हा मला नेपाळी का म्हणतो किंवा हा भारतातला माणूस मला चीनी का म्हणतो. आणि मग त्या सगळ्या मनातल्या रुजवलेल्या वाईट सगळ्या गोष्टी संपवून जर तिथं आपलं भारतीयत्व पुन्हा एकदा प्रस्थापित करायचं असेल तर अशा प्रकल्पांना दिशा दिली पाहिजे असं संघाचं मत तयार झालं. अगदी गुरुजींच्या काळापासून आपण टप्प्याटप्प्याने अशा अनेक प्रयोग पूर्वांचलात केले. त्यापैकी एक प्रयोग असा होता की तिथली मुलं इथं शिकायला आणायची आणि त्यांना शिकवून परत तिकडं समाजामध्ये पाठवायचं. आणि तो प्रयोग लातूरलाही आपल्याला त्यासाठी एक वसतिगृह मिळालं होतं. योगायोगानं ते वसतिगृह आमच्या घरातच सुरू झालं आणि मला पूर्वांचल विकास समितीचं काम करण्याची संधी मिळाली. पुढं अगदी पदेनसुद्धा मी त्या संस्थेचं काम केलं सभासद म्हणून आणि पूर्वांचल विकास समितीच्या त्या कामामध्ये मला सहभाग देता आला. पुढं तुम्ही आत्ता जे विचारलं की आता नंतर असा प्रवास वेगवेगळ्या संस्थांमधून करत आता मी ज्या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेत आहेत तिथं काय स्थिती आहे, राजकारणासारखं तिथंही तुम्हाला काही गोष्टी, संघाचा एक संस्कार असतो की तो तुमच्या टीमला, टीमवर्कला, सांघिक भावनेला अगदी लहानपणापासून छोट्या छोट्या खेळांमधून, छोट्या छोट्या क्रियाकलापातून, छोट्या छोट्या बौद्धिकांतून आम्हाला हा संस्कार दिलेला असतो की जिथं तुम्हाला एकत्रित येऊन 4 लोकांना एकत्र घेऊन काम करायचं आहे तिथं तुम्हाला 2 पावलं मागं येण्याची आणि गरज पडली तर 2 पावलं अंगावर धावून जाण्याची अशी एक
म्हणजे प्रशिक्षणच तुम्हाला ते दिलेलं असतं. त्याच्यामुळे सांघिक काम करत असताना कधी मान अपमान हा स्वयंसेवकाच्या मनात, कार्यकर्त्याच्या मनात नसतो. घर्षण जिथं काम चालतं तिथं घर्षण असतं, मतभिन्नता असू शकते, विचार वेगवेगळे असू शकतात. पण संघाचं एक वाक्य आहे की मतभिन्नता असली तरी मनभिन्नता ही असायला नको. आणि तो संस्कार एवढा मोठा असतो की ज्याच्याबरोबर आमच्या बैठकीमध्ये वाद होतात त्याच माणसाच्या ताटात आम्हाला बैठक झाल्यावर जेवायची सवय आहे. आणि अगदी 20 वर्षाच्या सगळ्या कामामधून हा गुण म्हणा किंवा हे कौशल्य आमचं विकसित होत गेलेलं असतं. इन्स्टिट्यूट विथ डिफरन्स असं आम्ही आमची प्रत्येक संस्था ही समाजातल्या इतर वादात, इतर सगळ्या वाईट गोष्टींपासून दूर राहील ह्याचा प्रयत्न असतो. कधी कधी व्यक्ती चुकतो, कधी कधी आपल्याला वाटतं की त्याचा दुराग्रह म्हणजे त्याचं वेगळं मत असू शकतं. संघाच्या व्यवस्थेतून हळूहळू त्याला आम्ही अगदी सहमतीवर आणण्याचा प्रयत्न करतो. नाही झाली तर आपण अगदी कल्याण सिंगांचं काय झालं ते पाहिलेलं आहे. संघाच्याही व्यवस्थांमध्ये अनेक कार्यकर्ते चुकतात आणि खूप मोठ्या चुका करतात. त्यांना योग्य पद्धतीने आपोआपच या चांगल्या वातावरणात ते टिकत नाहीत, ते बाहेर फेकल्या जातात. आणि ही रचना आहे की जिथं आपण लोकशाही मान्य करणारी मंडळी, जिथं 50%पेक्षा अधिक लोक चांगली आहेत तिथं चांगलीच मंडळी किंवा चांगलीच मंडळी तिथं नेतृत्व करतात. जिथं ती संख्या वाढत जाते, संघ ही काळजी घेतो की अशी संख्या वाढणार नाही. संघ ही काळजी घेतो की जर एखादा कार्यकर्ता चुकला, म्हणजे इतर संस्थांमध्ये आणि संघाच्या संस्थांमध्ये हा खूप मोठा फरक आहे. तो असा की चुकलेल्याला दुरुस्त करण्याची एक कार्यपद्धती आणि एक व्यवस्था संघाकडे आहे. माणसं चुकतात, काम करणारीच माणसं चुकतात हे आम्हाला मान्य असतं. आणि चुकणाऱ्याला दुरुस्त करण्याची एक व्यवस्था, एक योग्य पद्धतीने त्याला परत एकदा आत्मचिंतन करायला लावून परत कामात सहभाग देण्याची पद्धती. संघामध्ये कुणीही परिघाच्या बाहेरही जात नाही आणि आत राहून तो काही चुकीचंही काम करू शकत नाही, कारण की मेजॉरिटी इथं चांगल्या लोकांची आहे. भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह आपण झालात. त्या संस्थेचे किती ठिकाणी म्हणजे शाखा शाळा आहेत, किती प्राध्यापक आहेत, किती विद्यार्थी आहेत, आणि तुम्ही आल्यानंतर की नवीन युगाच्या नवीन दिशेचे काय काय त्या ठिकाणी बदल झालेत का, केलेत का, करू शकलात का? भारतीय शिक्षण प्रसारक संस्था ही अगदी स्वातंत्र्यानंतर लगेच सुरू झालेली शिक्षण संस्था आहे. संस्थेचा इतिहास असा सांगतो की ही शिक्षकांनी उभी केलेली संस्था आहे. ही कोणत्या संस्था चालकाची किंवा कोणाची तरी एकट्याची, जसं आपण पश्चिम महाराष्ट्रात बघतो कदमांची शिक्षण संस्था, कराडांची शिक्षण संस्था, देशमुखांची शिक्षण संस्था. ह्या संस्थेला एक वैचारिक अधिष्ठान आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार घेऊन काम करणारी शिक्षक मंडळी या संस्थेचे संस्थापक आहेत. आणि अगदी नावात जसं भारतीय शिक्षण प्रसारक संस्था असं जे संस्थेचं नाव आहे, त्या नावातच आमचं कार्य आणि कामाची दिशा ठरलेली आहे. भारतीय शिक्षण देणारी आणि त्याचा प्रसार करणारी संस्था असाच आमचा आजपर्यंतचा इतिहास राहिलेला आहे. त्यामुळं संस्था ही अगदी एका केंद्रापासून, म्हणजे अंबेजोगाईला खोलेश्वर विद्यालय म्हणून सुरू झालेली संस्था ही आज मराठवाड्यामधल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आम्ही कार्यरत आहोत. संस्थेचं उद्दिष्टच वंचित आणि ग्रामीण लोकांपर्यंत शिक्षण पोहोचावं असं असल्यामुळं ह्या सगळ्या संस्था ह्या उदगीर, अंबाजोगाई, माजलगाव, त्यावेळेस लातूर हे धाराशिव जिल्ह्यात होतं त्यामुळं लातूर, अशा तालुक्याच्याच ठिकाणी ह्या शाळा होत्या. नंतरही ज्या नव्या शाळा सुरू होत गेल्या त्या अंबड, जिंतूर, सेलू, देगलूर, धर्माबाद अशा तालुक्याच्याच ठिकाणी सुरू होत गेल्या. मोठ्या महानगरांमध्ये आपल्या संस्था शाळा असावी ह्यापेक्षाही दुर्गम भागामध्ये जिथं गरज आहे शिक्षणाची अशा ठिकाणी संस्था अधिक काम करावे संस्थेनं, अशा हेतूनच मराठवाड्यातल्या 17 ठिकाणी आपले शाळा महाविद्यालय आहेत. वसतिगृह आहेत. एक मागासवर्गीय विद्यार्थ्यांचं वसतिगृह उदगीरला आहे. एक कामकाजी महिलांचं वर्किंग वुमन्सचं वसतिगृह अंबेजोगाईला आहे. 3 ठिकाणी आपले वाचनालय आहेत. 4 ठिकाणी वरिष्ठ महाविद्यालय आहेत. लातूरला माध्यमिक आणि प्राथमिक विद्यालयाबरोबरच उच्च माध्यमिक प्रधानमंत्री कौशल्य विकासाचं आस्था नावाचं एक केंद्र आहे. अशा पद्धतीनं जवळपास 52 वेगवेगळी
आम्ही त्याला संस्कार केंद्र म्हणतो. आम्ही विद्यालयही म्हणत नाहीत आणि शाळाही म्हणत नाही, कारण की संस्कार देणारं केंद्र, मग ते महाविद्यालय असो, वसतिगृह असो, वाचनालय असो, आपण त्या पद्धतीने ते राबवतो. माझ्या काळामध्ये तुम्ही विचारलं म्हणून सांगतो की माझा काळ म्हणून असं आपल्याला त्याच्याकडे बघता येत नाही. मागच्या 60 वर्षापासून चालत आलेलं संस्थेचं कामकाज अधिक प्रभावीपणे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या बदलांची आवश्यकता आहे, अद्ययावत गोष्टींची शिक्षणाची आवश्यकता आहे, ते समोर ठेवून आपण ह्या सगळ्या नवीन प्रकल्पांची उभारणी केली. त्यात इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या 5 शाळा ह्या काळामध्ये सुरू झाल्या. लातूर, अंबाजोगाई, माजलगाव आणि उदगीर या ठिकाणी केंद्रीय बोर्डाच्या ज्या CBSE स्कूल्स आहेत त्या आपण सुरू केल्या आहेत. 4ही ठिकाणी 3 वर्षात वाढताच आमचा प्रगतीचा त्याच्यामागं हे आहे, प्रगतीचा वाढतीच आमचं ते काम CBSEचं आहे. आज 1200 विद्यार्थी CBSEच्या आमच्या शाळांमधून ह्या सगळ्या शिक्षण घेताना दिसत आहेत. प्रधानमंत्री कौशल्य विकास आणि स्किल इंडिया ह्या माध्यमातूनही आपण जवळपास 12 कोर्स चालवतो. औरंगाबादलाही आपण ह्या प्रकल्पाच्या अंतर्गत कौशल्य विकास प्रशिक्षण देतो. लातूरलाही आपण कौशल्य विकास प्रशिक्षणाचं केंद्र उभं केलेलं आहे. अनेक गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न करतो. खूप गोष्टी जुन्या सुरू केलेल्या मध्यंतरीच्या काळात बंद पडल्या, त्या परत आपण नवीन शक्ती देऊन, नवीन त्याला संकल्पना जोडून आपण त्याही राबवतो आहेत. त्यामुळं संस्थेचा एकूण जो प्रगतीचा इतिहास राहिलेला आहे, पुढं जाण्याचा एक एक पाऊल पुढं जाण्याचा जो मागच्या आमच्या सगळ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी जो पायंडा आम्हाला घालून दिला, त्याच पद्धतीने ह्या 5 वर्षातही संस्थेची प्रगती आम्ही साधण्याचा आमचा प्रयत्न अगदी सुरू आहे. मी 10 वर्षापासून ह्या संस्थेत कार्यरत आहे. मागची 5 वर्ष मी सहकार्यवाह होतो. आता मी कार्यवाह या पदावर आहे. आमच्याकडे पदावर आहे असं म्हणायची पद्धत नाही, माझ्यावरती जबाबदारी आहे असं आम्ही म्हणतो, आणि ती जबाबदारी आता ह्या वर्षभरात पूर्णत्वास येत आहे. संस्थेच्याच नियमाप्रमाणे 10 वर्ष एका पदावर राहिल्यावर आम्हाला परत त्या संस्थेमध्ये पदाधिकारी म्हणून काम करता येत नाही. पुढच्या काळामध्ये कार्यकर्ता म्हणून अशाच पद्धतीनं संस्थेच्या कामामध्ये राहण्याची आवश्यकता असेल तर तशी तयारी माझी आहे. त्याच्यामुळे आता कार्यकाल 10 वर्षाचा माझा पूर्ण होतो आहे. आपण काही काळ पत्रकार म्हणून सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं प्रिंट मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया ह्याचा अनुभव काय आणि कसा आला? सामाजिक कार्यकर्ता म्हणलं की पत्रकारितेशी जवळचं नातं तयार होतं आपोआप. काही गोष्टी मांडाव्या लागतात, काही गोष्टी सांगाव्या लागतात, काही गोष्टी लिहाव्या लागतात, आणि प्रबोधन हा एक सामाजिक कामाचाच भाग असल्यामुळं त्या काळामध्ये काही आपल्याला ह्या माध्यमातूनही करता येईल का की समाजाला योग्य गोष्टींचे, वृत्तपत्र हा व्यवसाय म्हणून ज्या वेळेस उभं राहायला लागलं आहे त्यावेळेस अनेक वेळा आपण पाहतो की गुड न्यूज ज्याला म्हणतो आपण, त्या गुड न्यूज समाजासमोर फार कमी येतात, आणि विदारक चित्र, अन्यायाच्या घटना, समाजातल्या चुकीच्या गोष्टी ह्या फ्रंट पेजवर, आणि चांगली कामं सगळी 3ऱ्या किंवा 4थ्या संपादकीयाच्या कामावर, पानावर, असं सगळं वृत्तपत्रांचं स्वरूप होतं. त्या काळामध्ये अगदी चांगली काम करणारी वृत्तपत्रातली मंडळी लातूर शहरात होती, आणि लातूर शहरातलं वृत्तपत्राचं जे व्रत घेऊन काम करणारे मंडळींची संख्या खूप मोठी आहे. त्याच्यामध्ये अनेक पत्रकार मित्र माझे होते, आणि त्या सगळ्यांबरोबर लिहायची सवय लागली. एखादा लेख किंवा एखाद्या विषयावर वृत्तपत्रातून लिहित गेलो. वार्ताहर म्हणून, प्रतिनिधी म्हणून कधी कोणत्या वृत्तपत्राचं काम जरी केलं नसलं तरी लिहायची सवय सतत राहिली. नंतरच्या काळामध्ये मी एका केबल जो नेटवर्किंगचा व्यवसाय होता त्या व्यवसायातही आम्ही काही 2-3 मित्रमंडळी होतो, आणि त्याला जोडून आम्ही लातूर शहरातलं वृत्तदर्शन हे दूरदर्शनच्या माध्यमातून, स्थानिक वाहिनीच्या माध्यमातून लातूरपुरत्या बातम्या, जसं लातूरचा एक स्थानिक वर्तमानपत्र जशी असतात तशी स्थानिक वाहिनी आपल्याला सुरू करता येईल का, त्यावेळेस ती कल्पना खूप नवीन होती, आणि लातूर दर्शन नावाने आम्ही ते वाहिनी चालू केली. 2001ला जेव्हा मी राजकारण सोडलं त्यावेळेस व्यवसाय म्हणून सुद्धा आणि एक सामाजिक काम म्हणून सुद्धा मी हे क्षेत्र विकसित करण्याचा प्रयत्न केला. 2004-05 पर्यंत
वाहिन्या जोपर्यंत केबलवर होत्या, केबल नेटवर्क होतं, तोपर्यंत लातूर दर्शन हे लातूरमध्ये खूप लोकांनी त्याला डोक्यावर घेतलं. नंतर मग हळूहळू हे पे चॅनल्स आणि डिश अँटिना सुरू झाला आणि त्यावेळेस मात्र हळूहळू लोकल चॅनल्स जे थांबले, त्यामुळं मग आमचा व्यवसाय आम्हाला 2005 नंतर नियंत्रणात घ्यावा लागला. पण ट्रॅव्हल्स किंवा प्रिंटिंग अशाही काही व्यवसायामध्ये काम केलं, तिथले अनुभव काय म्हणतात? वेगवेगळे व्यवसाय मला करावे लागले, कारण व्यवसाय असेल, उद्योग असेल, संस्था असेल, सामाजिक भान ठेवून हे सगळे कामं केली पाहिजेत अशा मनस्थितीत मी होतो. माझ्या स्वतःचा एखादा व्यवसाय किंवा दुकान सामाजिक काम सांभाळत मी चालवू शकेल ह्याची मला कधी खात्री नव्हती. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी असे व्यवसाय निवडायचो की जे तिघं चौघांना मिळून ग्रुप म्हणून सुरू करता यावेत आणि आपला त्याच्यामध्ये काही फार दखल द्यायची गरज आपल्याला पडू नये. त्या माध्यमातूनच परिवार सहकारी मुद्रणालय त्यावेळेस आमच्याच परिवारातल्या संघ परिवारातल्या काही मंडळींनी सुरू केलेलं, ते बंद स्थितीत होतं, म्हणजे ते चालवता आलं नव्हतं 2 वर्षापासून. आणि मी परिवार सहकारी मुद्रणालयाच्या माध्यमातून मुद्रण व्यवसायात उतरलो. मुद्रणालय मी 4-5 वर्ष व्यवस्थित चालवलं. त्यानंतर मुद्रणाचंही अद्ययावत तंत्रज्ञान बदलत गेलं. त्यावेळेस जी मशीन होती आपली आणि मुद्रणालय ज्याला म्हणायचो आपण, ते ट्रेडर होतं. तो ट्रेडलवरचा व्यवसाय, तुमचंही ट्रेडल होतं, तुमच्याही प्रेसवर आम्ही अनेक वेळा आलेलो आहे. तर ट्रेडल बंद होऊन ऑफसेटकडे जग चाललं होतं. मग आम्ही त्यावेळेस प्रिंट पॅक बिझनेस फॉर्म्स प्रायव्हेट लिमिटेड असं पहिलं कंपनीच्या स्वरूपात प्रायव्हेट लिमिटेड म्हणून प्रिंटिंग व्यवसायात आम्ही आमचे 7 मित्र आम्ही सहभागी झालो. तोही व्यवसायात मी 4 वर्ष होतो. आणि मग राजकारणातही त्याच काळात मी आल्यामुळं हळूहळू व्यवसायातलं हे लक्ष मला कमी करावं लागलं आणि अनेक व्यवसाय मला करावे लागले. म्हणजे स्वतःचं आयुष्य म्हणून, पण सामाजिक कामामध्ये माझा नेहमी जास्त कल राहिला. आणि आताही मी एक मध्यमवर्गीय व्यावसायिक असंच माझं स्वरूप आहे. सामाजिक कामात मात्र मी सगळ्या व्यवस्थित सहभागी आहे. आणखीन एखादा आयुष्यातला चांगला अनुभव, एखादा वाईट अनुभव तुम्ही लोकांना शेअर करू शकता का? सगळेच अनुभव चांगलेच आहेत. आयुष्यात खूप माणसं मिळत गेली. वडिलांच्या नोकरीमुळं खूप फिरायला मिळालं. अगदी म्हणजे पूर्वजन्मीचं काही पुण्य असेल, शिशु अवस्थेपासून संघाच्या शाखेत जायला मिळालं. कोणताही प्रादुर्भावामुळं मी संघ शाखेपासून दूर गेलो नाही. संघाच्या विचारात आयुष्यातली 50 वर्ष मला काढता आली. आणि संघाने जर मला जवळ केलं नसतं तर मी पण खूप महत्त्वाकांक्षी होतो. मलाही राजकारणात अनेक गोष्टी, अनेक मार्ग, पर्याय, वाईट, चांगले, स्वार्थ अशा सगळ्या गोष्टी समोर येत गेल्या. पण संघाच्या संस्काराने कधी वाईट गोष्टीच्या मोहात अडकलो नाही. दिशा कायम चांगली राहिली. दूरदृष्टी संघाने दिली, संस्कार संघाने दिला आणि स्वयंसेवक म्हणून जगण्याचा एक आनंद घेता आला. खूप मोठ्या मंडळींबरोबर काम करता आलं. अगदी मी राजकारणात खूप छोटा होतो तरीसुद्धा गोपीनाथजींच्या जवळ राहता आलं. त्यावेळेसचे आमचे जयसिंगराव गायकवाड होते मंत्री, त्यांच्या जवळ राहता आलं. अगदी अण्णा डांगे, धरमचंदजी चोरडिया, प्रकाशजी जावडेकर अशी राजकारणातली मोठी मोठी मंडळी मी युवा मोर्चामध्ये असताना, किरीटजी सोमय्या असतील, आज जे आपल्याला उच्च पदावर आणि केंद्रात आणि राज्यातसुद्धा मोठ्या चांगल्या कौशल्याने नेतृत्व करणारी जी मंडळी दिसत आहेत, त्या सगळ्यांसोबत मला राहता आलं, काम करता आलं. अटलजींसोबतसुद्धा मला अगदी 2 दिवस त्यांचा सहवास लाभला. अडवाणीजींसोबत मी लातूरला अर्धा दिवस ते इथं जोपर्यंत होते तोपर्यंत स्वयंसेवक म्हणून मला राहता आलं. संघाच्याही अनेक पदाधिकाऱ्यांना जवळून पाहता आलं. त्यांचं साधं आणि ध्येयनिष्ठ असं जीवन पाहता आलं. सगळं चांगलंच आयुष्यात घडत गेलं असं वाटतं. संघर्ष, कमी अधिक तब्येतीचे चढ उतार, व्यवसायातला अडीअडचणी ह्या सगळ्याच लोकांना असतात. पण समाज जर केंद्रस्थानी आपण ठेवला आणि आपल्या आयुष्याला तसं रचना करायचा प्रयत्न केला
तर तुम्हाला कधीच मागं वळून पाहावं लागत नाही आणि तुम्हाला कुठं काही कमी पडत नाही. आपण त्याला आशीर्वाद म्हणतो, पण हे आशीर्वादच तुम्हाला तुमचं आयुष्याचं समाधान देणारे असतात. आत्ताच्या परिस्थितीमध्ये तरुण पिढीला आपण काय सांगू इच्छिता? कारण कधी कधी मुलं भरकटलेली आहेत, बेकारी वाढत चाललेली आहेत, नीट व्यसनाधीन होत चाललेली आहेत, कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होत चाललेली आहे. आता आपलं वय किती? मी आता 52 वर्षाचा आहे. आता 52 वर्षामध्ये नाही नाही म्हटलं तर 35 ते 40 वर्ष मॅन इज ए सोशल ॲनिमल, मॅन इज ए ॲनिमल बट सोशल ॲनिमल. तर हे सोशल एवढंच कसं कसं जगावं, कसं कसं वागावं हे तुम्ही सांगू इच्छिता? तरुणांकडे पाहिलं की मला असं कधीच वाटत नाही की तो बिघडलेला आहे. तरुणांना पाहिलं की मला अगदी कधीच नैराश्य येत नाही. तरुण हाच या सगळ्या जगाला योग्य दिशेनं घेऊन जाणारं स्रोत आहे असं मी तरुण असतानाही मला वाटायचं. आणि आज जरी मी प्रौढावस्थेत असलो तरी मला कधीच असं वाटत नाही की तरुण भरकटलेलं आहे. थोडंसं प्रदूषण वाढलं आहे एवढं मात्र नक्की. आणि त्या प्रदूषणाच्या स्थितीमध्ये तरुणाच्या हातात काय द्यावं हे जर आपल्यासारख्या मंडळींना, सामाजिक कार्यकर्त्यांना किंवा प्रस्थापित लोकांना, ज्ञान विज्ञान शाखेतले असो, व्यवसायातले असो, राजकारणातले असो, समाजकारणातले असो, आपल्याला जर त्यांना दिशा देता आली नाही तर खूप मोठं नुकसान होऊ शकतं असं मला वाटतं. तरुणांना भरकटणाऱ्या व्यवस्था तयार होत असतात सारख्या. जसं की आता आपण म्हणतो की पटकन लक्षात यावं उदाहरण म्हणून सांगतो. दूरदर्शनच्या समोर बसणारा युवक आपण 15-20 वर्षापूर्वी पाहिला. दूरदर्शनच्या कचाट्यातून तो बाहेर पडला, हातातल्या अँड्रॉईड आणि स्मार्टफोनच्या विळख्यात, इंटरनेटच्या विळख्यात तो अडकल्यासारखा आपल्याला वाटायला लागला. पण ह्या सगळ्या गोष्टींना चांगलं आणि वाईट हे जगामध्ये अगदी तुमची इच्छा असो नसो, जसं दिवस आणि रात्र हे अविभाज्य आहेत, तसं चांगलं आणि वाईट हे प्रत्येकाच्या जीवनात प्रत्येक पिढीला हे भोगावंच लागतं. आपण युवकांमधला जो स्पिरिट आहे त्या स्पिरिटला जागून जर त्याला योग्य वातावरण दिलं तर तो कधीच भरकटणार नाही. थोड्याफार चुका त्याच्याकडून झालेल्या जर आपण समजून घेतल्या आणि त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला जर योग्य दिशेने आपण घेऊन गेलं तर युवक ह्या देशाला अगदी महासत्ता बनवण्याच्या क्षमतेचा आहे. जेव्हा जेव्हा मी तरुणांबरोबर काम करतो, आता माझ्याबरोबर काम करणारी मंडळी काही माझेच वयोगटातली माझेच मित्र आहेत अशी नाहीत. नवीन पिढी ही सतत आम्हाला मिळत गेली. नवीन पिढीनेच अनेक गोष्टींमधलं शक्यता, सकारात्मकता आणि ज्याला काय होप्स आपण म्हणतो, अपेक्षा, हे आपल्याला तरुण पिढीच वाढवत नेत असते. त्याच्यामुळे तरुणांना आपण दोष देण्यापेक्षाही आपण केलेल्या चुका, ज्याच्यामुळे चुका तरुण चुकीच्या ट्रॅकवर आहे आपल्याला असं वाटतो, त्याच गोष्टी बदलण्याची आपल्याला गरज आहे नेहमी असं मला वाटतं. तरुण हा अगदी निष्कलंक असतो. त्याला ह्या जगातला स्वार्थ आणि ह्या जगातल्या वाईट गोष्टी ह्या अजिबात माहीत नसतात. माझं उलट म्हणणं असं आहे की मी तरुण वयात जेवढा संघर्षशील आणि प्रामाणिक होतो, मी जसं जसं वयाने वाढत गेलो मी तडजोडीकडे जास्त झुकत गेलो. म्हणजे माणूस वयाने वाढत गेल्यावर तो बिघडत जातो असा माझा अनुभव आहे. उलट तरुण हा अगदी प्रामाणिक असतो, निष्ठावान असतो. त्याला योग्य दिशा द्यायची गरज असते, ती आपण सगळ्यांनी मिळून दिली पाहिजे. तरुणांवर आपण आक्षेप आता मराठवाडा नेता जवळजवळ आपण एक 25-30 वर्षापासून किंवा 36 वर्ष झालं दैनिकाला. आमच्यातल्या उणिवा, आमच्यातला कमीपणा, आमच्यातलं आणखीन काय काय असावं ज्यामुळं खऱ्या अर्थानं व्यावसायिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या एक परिपूर्ण दैनिक होण्यासाठी काय काय सूचना किंवा तुम्हाला काय सांगावंसं वाटतं? मराठवाडा नेता मी लहानपणापासून पाहिलेला आहे. म्हणजे स्थानिक वृत्तपत्र कोणतं तर आम्हाला फक्त मराठवाडा नेता एवढंच माहिती होतं. इतकं मराठवाडा नेता आम्ही प्रसिद्धीच्या शिखरावर पाहिलेला आहे. मराठवाडा नेत्यामध्ये काय छापून यावं, कसं छापून यावं, किती छापून यावं, ह्याच्यामध्ये कुशल असणारी मंडळी अगदी पहिल्यापासून तुमचं नेतृत्व त्यांना मिळाल्यामुळं मराठवाडा नेत्याने अधिक काय करावं तर स्काय इज लिमिट ओनली. वृत्तपत्र क्षेत्र आहे, समाजाला आपण जितकं देऊ शकतो ते सगळं आपण देण्याची क्षमता प्राप्त करणं. मराठवाडा नेत्यांनी ते करून दाखवलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काही उणीव असणं असं आपण काही अधोरेखित करू शकत नाही. पण मराठवाडा नेत्याकडून आम्हाला अपेक्षा खूप आहेत की अशा पद्धतीचे वृत्तपत्र केवळ भावनेने चालत नाहीत.
तुम्ही स्वतः त्याचे म्होरके आहेत आणि तुमचा स्वभाव आम्हाला माहिती आहे. तुम्ही मराठवाडा नेता हृदयानं चालवण्याचा प्रयत्न केला, पण वृत्तपत्र क्षेत्र हे डोक्याने चालवायला पाहिजे. जसं राजकारणामध्ये हृदय असणार काम नाही, तसं वृत्तपत्रात लेखक हृदय असणारा असला पाहिजे. सांगणारा तर हृदय असणारा सहृदयच असला पाहिजे. पण चालवणारे जे व्यवस्थापक मंडळ आहे ते प्रोफेशनलच असलं पाहिजे. दैनिक सकाळपासून ते आपण वेगवेगळे वृत्तपत्र, यशस्वी वृत्तपत्र पाहतो. एकीकडे ते समाजाला काय द्यायचं हेही ठरवतात आणि दुसरीकडं व्यावसायिक आपण प्रोफेशनल कसं असलं पाहिजे ह्याचंही त्यांच्याकडं तंत्र असतं. तुमच्या मराठवाडा नेत्याच्या ह्या पुढच्या काळामध्ये जर त्याला आपण व्यावसायिक अधिष्ठान देऊ शकलो आणि प्रोफेशनली ते आपण चालवू शकलो तर मराठवाडा नेता हे अगदी लातूरचंच किंवा लातूर जिल्ह्याचं किंवा 3-4 जिल्ह्याचं म्हणून वृत्तपत्र कधीच राहणार नाही. पुढची पिढी तुमच्याही हाताशी आली. सत्यजितजी खूप उत्साहानं आणि अगदी समाजाची सगळ्या गोष्टींचं भान राखत काम करत आहेत. त्यांना थोडीशी जर आपण ही जोड दिली आणि त्यांना तुमचा तो अवगुण नाही, पण सावरकर सांगायचे की सद्गुण हा सुद्धा कधी कधी माणसाच्या अडचणीला कारणीभूत ठरतो. तसं तुम्ही आजपर्यंत ज्या सद्गुणानं मराठवाडा नेता चालवलात त्या सद्गुणाला जर आपण व्यावसायिकतेची जोड दिली तर मराठवाडा नेता नक्कीच अगदी घराघरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात मराठी असल्यामुळं म्हणतोय मी राज्य करण्यासारखं वृत्तपत्र आहे. त्याला तुम्ही 30 वर्षाचं खतपाणी घातलेलं आहे, निष्ठेनं तो चालवलेला आहे. एकमेव वृत्तपत्र मला असं वाटतं की जे सुरू झालं आणि कधीच आजपर्यंत बंद पडलं नाही. तुम्ही त्याच्यासाठी खूप कष्ट केलेत. आम्हाला अनेक गोष्टी माहिती आहेत की अगदी ऋण काढून तुम्ही मराठवाडा नेता लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. ही निष्ठा झाली, पण त्याला व्यावसायिक जोड ही आवश्यक आहे. आपण ती पुढच्या काळामध्ये अगदी द्यावी. शेटे साहेब, तुम्ही आम्हाला सातत्यानं सहकार्य केलं. आमच्यातल्या उणिवा, आमचा हेकाडी स्वभाव असतानासुद्धा विविध निवडणुकीच्या वेळेस जाहिरात कशी असावी, ही काळं पेजच का असावं, असे अनेक सल्ले, प्रेम जसं मला दिलं, मराठवाडा नेत्याला दिलं, तसंच येणाऱ्या काळात सत्यजितलाही द्यावं. आमच्यातला उणिवा आमच्या कानात सांगाव्या, आमच्यातल्या कमजोऱ्या आमच्या कानात सांगाव्या, आमच्यातला चांगुलपणा हा प्रसार म्हणून नाही, पण एक संघ परिवार, राष्ट्रभक्ती ही मराठवाडा नेत्यांनी जतन करावी. मराठवाडा नेता कधीही राष्ट्रीय एकात्मतेला तडा जाणारा किंवा ते पाप घडू नये यासाठी आपलं मार्गदर्शन, सहकार्य, सद्भावना राहाव्या हीच आपल्याला विनंती. आपण ग्रेट भेटमध्ये एवढा बिझी शेड्यूलमध्ये वेळ दिलात. निवडणुकीचा काळ असतानासुद्धा जबाबदारीची मला जाणीव आहे, पण तुम्ही माझ्या हट्टामुळं वेळ दिलात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. खूप खूप आनंद झाला तुमच्याशी बोललो. खूप दिवसांनी आपली भेट झाली. जय हिंद, जय महाराष्ट्र.